नमस्कार, मी किरण कुमार थोरात. पत्रकारितेतून थेट संवाद साधणारे न्यूज नेटवर्क, राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, मनोरंजन, प्रबोधन, क्रीडा आणि गुन्हेगारी वार्ता माहितीसाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. दिनानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत. वनश्री पर्यावरण फाउंडेशन यांनी आरमाईट कॉलेजमध्ये जो राबवलेला कार्यक्रम आहे तो फक्त आज पर्यावरण दिवस आहे आणि आजच्याच दिवशी झाड लावायचं आणि उद्या त्या झाडाचं काय, हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा. कारण जर आपण ठरवलं स्वतः तर आपण काहीही करू शकतो. जसं ह्या फाउंडेशनचे अध्यक्ष वाडविंदे साहेब, भोईर साहेब आणि ठाणे अध्यक्ष थोरात साहेब यांनी हे ठरवलं की आजच्या दिवशी ते कार्यक्रम करायचा आणि त्यांनी ते करून दाखवलं. आणि याच्यानंतर थोरात साहेबांची एक संकल्पना मला आवडली की नुसतं आजचा दिवस फोटो काढण्यासाठी झाडं लावायची नाही आहेत, त्या झाडांचं नंतर वर्षभर काय याची देखरेख करण्यासाठी कॉलेजला जायचं आहे. कारण की कॉलेजचे युवक युवती आहेत, त्यांना ह्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की झाडं लावायची आहेत आणि त्यांचं संगोपन करायचं आहे. म्हणून त्यांनी हा कॉलेज निवडला आहे. हे मला जेव्हा समजलं तेव्हा मी म्हटलं सर मी स्वतः येते ह्या कार्यक्रमामध्ये. कारण की जसं आपण आज आपल्या आजी आजोबांनी झाडं लावलेत म्हणून आंबे खातो, पण जर तुमची जे जनरेशन आहे, झेड जनरेशन, ABCD जेड काय असेल ते जनरेशन, त्या जनरेशननी जर झाडं लावली नाही तर तुमचे नातू पतू तुम्हाला काय म्हणणार की आंबा हा AI कडनं मागवायचा का, हा प्रश्न तुम्हाला निर्माण व्हायला नको. म्हणून झाडं लावा. झाडं कुठल्याही प्रकारची असू द्या, फळं झाडं असू द्या, वनस्पती झाडं असू द्या किंवा जे पर्यावरणाला पूरक अशी ऑक्सिजन देणारी झाडं असू द्या, ती झाडं कुठलीही लावली, त्यांचं संगोपन केला तरी चालेल. अक्षरशः मी सांगते की घरी गेल्यानंतर तुमच्या बाल्कनीच्या कुंडीमध्ये कोरफडचं झाड लावा, तुळशीचं झाड लावा, ते तुम्हाला फायदेशीरच गोष्ट देणार आहे. पिझ्झा बर्गर 100 रुपये, 2000, 3000 रुपयाचं खाण्यापेक्षा 10 रुपयाचं एक रोपटं आणा, ते तुम्ही लावा. तेव्हाच तो एक जागतिक पर्यावरण दिवस निर्माण होईल. नाहीतर जसं कोरोना काळामध्ये तुम्ही मला वाटतं 8वी 10वीला असाल, आहे की नाही? कितवीला होते? 8वीला. मग 5 झाले, बरोबर ना? पण त्यावेळेची परिस्थिती बघा तुम्ही, की तुम्हाला सिलेंडर मध्ये ऑक्सिजन गॅस आपल्या नातेवाईकांना, आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचला. अशी तुमच्या जनरेशनची वेळ नको यायला. दुकानात किंवा एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन पाऊचमध्ये ऑक्सिजन देता का हो, ही मागण्याची वेळ न यावा, याच्यासाठी आज झाडं लावा. नाहीतर परिस्थिती फार बिकट आहे. आपल्याला 100 ml, 20 ml किंवा ग्रॅम मध्ये ऑक्सिजन विकत घ्यायची वेळ यायला नाही पाहिजे. तर आज झाडं लावा. आणि सरांनी सांगितलं की तुमच्या झाडाला, तुम्ही लावलेल्या झाडाला तुमचं नाव द्या. ही संकल्पना खूप चांगली आहे. कारण की जर स्वतःचं नाव रोज आपण येता जाता बघतो तर आपण नक्की त्या झाडासाठी काहीतरी करू शकतो. आणि त्या झाडं फक्त लावायची नाही आहेत तर वर्षभर त्याची निगा राखा. एकदा का पाऊस पडून त्याची मुळं आतमध्ये रुजली तर ते आपोआपच तसं राहील आणि येता जाता ते तुमच्याकडे हसून बघेल, अरे बापरे हा माझा मालक आहे. म्हणून झाडं लावा. थँक्यू. वनश्री पर्यावरण संस्थेने मला इथे बोलवलं. तसं आरमाईट कॉलेजचे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल यांनी हे सगळं कार्यक्रम करण्यासाठी खूप चांगला सहकार्य केलं. याच्याबद्दल मी स्वतः शंभूदुर्ग संघटनेची उपाध्यक्ष वैशाली पाटील ही मनापासून थँक्यू करते. आणि मला पुढच्या वर्षी येऊन खरोखर सर बोलले तसं तुमचं अभिनंदन करण्यासाठी मी परत येईल. कारण मला बरोबर झाडं आणि तुम्ही केलेलं कार्य बघायचं आहे. सर मी नक्की पुढच्या वर्षीच जाईल. थँक्यू व्हेरी मच.